द व्हॅल्यूज ऑफ 5 sin 30. कशाची काढायचे? 5 sin 30 प्लस 3 tan 45. लक्षात घ्या आपल्याला याच्यातल्या व्हॅल्यू माहिती राहायला पाहिजे. तर 5 sin 30 ची व्हॅल्यू काय? 1/2 आहे. 3 tan 45 ची किती आहे? 1 आहे. ते लिहायचं बरं का बेटा, कसं लिहायचं? sin 30 बरोबर 1/2 आणि tan 45 बरोबर काय करायचं? 1 आपण त्या ठिकाणी म्हणायचं. मग 5/2 प्लस 3 दोघांचा बेस सेम करा. 5/2 प्लस 3 गुणिले 2 भागिले 2 काय ते 5 आणि 6 11/2. आन्सर काय ते बघा 11/2 किंवा 5.5. मग लास्टला यायचं एवढ्या बरोबर काय आहे म्हणायचं? 11/2. इट इज युअर आन्सर. पुढचा पहा 4/5. हे व्हॅल्यू माहिती असेल पाहिजे बरं का बेटा. बघा 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री. ओके, आता याच्यातल्या कोणत्या व्हॅल्यू माहिती राहिल्या पाहिजे? tan 60 डिग्री इज इक्वल टू किती आहे बेटा बघा बरं का? √3 आहे सर. sin 60 किती आहे बघा बरं का? sin 60 सर √3 डिवाइडेड बाय 2 आहे. इज देयर एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम सर. पुढे पहा काय करता येईल? 4/5 tan 60 स्क्वेअर म्हणजे काय? √3 स्क्वेअर प्लस 3 sin 60 किती आहे बेटा? √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचं काय येते? 4/5 इंटू 3. त्याला 3 ला 3 √3 चा वर्ग काय येते बेटा? 3. 2 चा वर्ग काय येते? 4 येते. हे काय लिहू? 12/5 9/4. दोघांसाठी सेम आहे का? नाही. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 गुणिले 12 प्लस 9 गुणिले 5 भागिले 5 20. 12 × 12 12 × 24 12 × 36 12 × 48 प्लस 45 भागिले 20 भागिले 20. मग काय ते 93 डिवाइडेड बाय 20. पूर्ण आन्सर लिहिताना कसं लिहायचं? डबल एकदा लिहायचं. हे इथं परत लिहायचं. आन्सर इज इक्वल टू काय करायचं? 93/20 आणि असं बॉक्स मध्ये त्याला लिहून घ्यायचं. ठीक आहे? ओके, नेक्स्ट वाला पहा. त्याच्यामध्ये थर्ड वाला 2 sin 30 डिग्री प्लस cos 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. 3 sin 90 डिग्री. आता काय होतं सांगा? A2 पहिला काय करू आपण? व्हॅल्यू लिहूया म्हणजे जरा सोपं जाईल तुम्हाला सर्व करताना. sin 30 बघा 1/2 cos 0 डिग्री बघा. cos 0 ची व्हॅल्यू काय आहे? cos 0 इज इक्वल टू 1 आणि sin 90 किती आहे? sin 90 किती आहे? 1. आता ठेवा हे एवढ्याचं बरोबर हा 2 into 1/2 प्लस cos 0 किती? 1 प्लस 3 into sin 90 किती आहे? 1. कळलं? हे 1 हे 1 आणि 3 1 3 which is equal to 5. मग पूर्ण लिहायचं. आन्सर एवढ्या बरोबर किती येते बेटा? 5. ठीक आहे, चेक करा किती आला आन्सर? 5 आला का? 5. ओके, पुढे आहे tan 60 whole divided by sin 60 plus cos 60. tan 60 ची व्हॅल्यू किती आहे? √3. sin 60 ची व्हॅल्यू किती आहे बघा? √3/2 आणि cos 60 किती आहे बघा? 1/2. 1/2 ह्याला लिहावं लागलं असं. tan 60 किती आहे? √3 डिवाइडेड बाय sin 60 किती आहे? √3/2 प्लस 1/2. हे √3 दोघांचा बेस कसा आहे? सेम आहे. √3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2
खालचा भागाकार वरचा खाली खालचा वरी √3 + 1. एक मिनिट थांबा. पहा बेटा आपल्याला काय पाहायचं √3 + 1. बघा √3 खालचं वरी आणि वरचं काय होते म्हणजे खाली √3 × 2 डिवाइडेड बाय √3 प्लस काय आला बेटा 1 आला का बघा. हे झालं तुमचा आन्सर. एवढी सर्व व्हॅल्यू कुठे लिहायचं एवढ्याच्या पुढे लिहून टाकून द्यायचं. काय लिहायचं √3 × 2 डिवाइडेड बाय √3 + 1 किंवा 2 √3 असं पण केलं तर उत्तर चांगलं आहे किंवा व्यवस्थित आहे किंवा बरोबर आहे. ठीक आहे. cos square 45 plus sin square 30 plus sin square 30. ओम राम 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 जय 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 श्री राम राम राम. पहा बेटा cos 45 ची व्हॅल्यू किती आहे सांगा. cos 45 ची व्हॅल्यू आहे 1 डिवाइडेड बाय √2. sin 30 ची व्हॅल्यू काय आहे बेटा 1/2. 1/2. Is there any problem? So no problem. Which is equal to किती आहे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. 1 हे 2 येतं आणि हे काय तर 1/4. दोघांचा बेस सेम आहे का नाही. मग काय करावं लागेल गुणिले 2 भागिले 2 प्लस 1/4. हे किती आहे बेटा 2 डिवाइडेड बाय 4 प्लस 1 डिवाइडेड बाय 4. 1 डिवाइडेड बाय 4 म्हणजेच काय आलं दोघांचा बेस सेम आहे 2 + 1 डिवाइडेड बाय 4 which is equal to 3/4. मग याचा आन्सर काय आला बेटा सांगा बरं का इज इक्वल टू 3/4. हे लास्टला लिहायचं. ठीक आहे. आता पुढचा घ्या. पुढचा काय आहे cos 60 डिग्री * cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री * sin 30 डिग्री. sin किती डिग्री 30 डिग्री. sin किती डिग्री 30 डिग्री. आता याच्यातली व्हॅल्यू माहिती पाहिजे का नाही. यस सर वी शुड नो अबाउट द व्हॅल्यूज. वी शुड नो अबाउट द व्हॅल्यूज तर आपल्याला माहितीच असायला पाहिजे. पहा कसं cos 60 किती आहे सांगा. cos 60 डिग्री इज इक्वल टू चेक इट किती आहे 1/2 आहे. cos 30 डिग्री किती आहे सांगा बरं का सर √3/2 आहे. ठीक आहे. मग sin 60 किती आहे बघा. sin 60 जो आहे तो किती आहे sin 60 आहे √3/2 आहे सर. ओके. त्याच्यानंतर sin 30 किती आहे सर sin 30 आहे 1/2 आहे सर. छान. हे झाल्यानंतर मग पुन्हा काय करायचं cos 60 किती आहे 1/2 आहे. cos 30 किती आहे √3/2 आहे. दोघांच्या मध्ये प्लस आहे. sin 60 किती आहे √3/2 आहे. sin 30 किती आहे 1/2 आहे. दोघांचा बेस कसा आहे सेम आहे. बेकबे बेदोनी 4 बेकबे बेदोनी 4. दोघांचा बेस कसा आहे सेम आहे. म्हणजे काय होतं ऍडिशन √3 + √3 डिवाइडेड बाय 4. इथं पोरं चुकतात. इथं काय करतात √3 + √3 √6 आहे ते वाटतं. तसं नसतंय. इथे एक आहे इथे एक आहे. एकने काय झालं ऍडिशन झालं. मग काय येते 2 √3 डिवाइडेड बाय 4 किंवा √3 2 √3 डिवाइडेड बाय 4. चेक इट. हे झाल्यानंतर कटवाकटवी करा. किती आलं 2. म्हणजे आन्सर काय आला बेटा √3 डिवाइडेड बाय 2. चेक करा आणि ह्याच्या पुढे लिहायचं √3 डिवाइडेड बाय 2. काय का माहिती मी सांगतो.
पुढे पहा, पुढे साइन थीटा इज इक्वल टू 4/5. साइन थीटा इज इक्वल टू 4/5. तर काढा कॉस थीटा. फॉर्म्युला sin square theta plus cos square theta is equal to 1. That is the trigonometric identity. 1. Therefore cos square theta बरोबर काय येते बेटा 1 minus sin square theta. 1 minus 4/5 bracket square. हे काय आहे a square minus b square which is equal to काय येते a minus b दुसऱ्या कंसात a plus b. असं नाही वाटलं तर अजून मी दुसऱ्या पद्धतीने करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जे बेटर वाटेल त्या पद्धतीने करा बेटा. 1 minus 16 भागिले 25 ते काय होते 25 minus 16 भागिले 25 किती आला 9 भागिले 25. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. मग cos थीटा काय ते सांगा 3 भागिले 5. 3 भागिले 5. ओके. पुढे पहा cos थीटा बरोबर 15 भागिले 17. फॉर्म्युला sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. sin स्क्वेअर थीटा प्लस 15 भागिले 17 चा वर्ग बरोबर 1. sin स्क्वेअर थीटा बरोबर 1 मायनस 15 चा वर्ग काय येते 225. 289. मग sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू क्रॉस करा 289 मायनस 225 भागिले 289. याचा काय येते 64 डिवाइडेड बाय 289. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. मग 64 चा वर्गमूळ 8 आहे 289 चे काय आहे 17. देयरफॉर sin थीटाची व्हॅल्यू काय येते 8 भागिले 17. ओके. अशा प्रकारे तुमचं प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेलं आहे आणि तुम्ही इझिली त्याला काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. ओके. आता पुढचे जे गणित ते पण आपण अशाच प्रकारे आपण घेऊया पुढे. पण आपण त्याला काय करू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करूया. ठीक आहे बेटा. ओके.